लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की नैना सगळ्यांसमोर राहुलला खूप ऐकवते व आबांना म्हणते की आबा, मला या क्षणी सर्वात जास्त गरज राहुलची आहे, पण तो तर माझ्यासोबत नसतोच. तो कुठे जातो, काय करतो, मला काहीच सांगून जात नाही. त्यावर आबा अद्विकला विचारतात, अद्विक, तू पाठवलं होतं का कुठे त्याला कामासाठी? तेव्हा अद्विक म्हणतो, नाही, ऑफिसच्या कामासाठी तर तो गेला नव्हता, आणि गेला असता तर इतका वेळ नसता लागला, आणि वेळ जरी लागणार असता तर कोणाला इन्फॉर्म तर तो करूच शकतो ना. त्यावर नैना म्हणते, एक्झॅक्टली, मी पण तेच म्हणते, पण मग तो तर मला काही गिणतच नाही आहे. मी काय करते, कोणत्या गोळ्या घेते, बरोबर घेते का, दवाखान्यात जाते का, तसं त्याला काहीच घेणं देणं नाही आहे. तेव्हा आबा म्हणतात, राहुल, मी याआधी नैनाला खूप रागवलं आहे, कारण की तेव्हा ती चुकीची होती. पण मग आता तू चुकीचा आहेस आणि मी हे बिलकुल खपवून घेणार नाही. ती आता एकदम बरोबर बोलत आहे. आता तू बिझनेसमधल्या, संसारातल्या, बाळाच्या छोट्या छोट्या जिम्मेदाऱ्या स्वतः उचलायला हव्यास. ठीक आहे, तू कुठे जातो, काय करतो, कुणाला बोलतो, हे सगळ्यांच्या सांगायची गरज नाही आहे, कारण खूप गोष्टी वैयक्तिक असतात. पण मग तू नैनाला तर सांगू शकतो ना. 9 महिने बाळाला पोटात सांभाळायची जबाबदारी तिची आहे, पण तुझी जबाबदारी तिची नाही आहे. तू तिला सांभाळलं पाहिजेस. हे सगळं चालू असताना रोहिणी मनातल्या मनात म्हणते, जर सरोज वहिनीला काही सांगितलं तर ती पेटून उठते, आणि माझ्या सो कॉल्ड सुनेला जर मी काही सांगितलं ती तर डायरेक्ट आगच लावते. या दोघांची चावी माझ्या हातात आहे. जशी फिरवायची मी तशी फिरून माझं काम मी करून घेऊ शकते. तेव्हाच नैना म्हणते, आबा, 9 महिन्याची तर मी जबाबदारी याला त्यातमध्ये मी गिणतच नाही हो, पण मग नंतर मला माझ्या बाळाच्या फ्युचरसाठी खूपच काळजी वाटते. हा तर काहीच जिम्मेदारी घेत नाही, ना त्याला बाळाची काळजी आहे, ना बिझनेसची, ना कशाची. म्हणून मला तर रात्र झोपच येत नाही, आणि मला नाही वाटत हा राहुल रोज ऑफिसला जात असेल म्हणून. पण मग त्यावर कला तिला समजावून सांगते, कलाताई, तू थोडी शांत हो, मी तुला पाणी आणून देऊ का? त्यावर नैना म्हणते, नाही, आणि आबाला म्हणते, आबा, मला राहून राहून तर आता हेच वाटतंय की मी लग्न करून खूप पस्तावली आहे. मला खूप पश्चाताप होतो आहे लग्न करून. त्यावर रोहिणी पण म्हणते, आबा, यावेळेस नैना जे म्हणते आहे ते एकदम बरोबर म्हणते आहे. तिचं मला पटतं आहे. राहुलच्या अशा वागण्यामुळेच तुम्ही त्याच्यावर काहीच जबाबदारी देत नाही. हे सगळं ऐकून राहुल त्याच्या म्हणतो, मॉम, काय तू पण तिची साईड घेतेस? त्यावर रोहिणी म्हणते, नाही, ती एकदम बरोबर बोलते आहे. आबा, तुम्ही त्याला छोट्या छोट्या जिम्मेदाऱ्या द्या. जेव्हा त्याच्यावर अंगावर पडेल तेव्हा तो बरोबर शिकेल. मग म्हणते, पण मी खरंच सांगते, मला ना आता यांच्या होणाऱ्या बाळाची खूपच काळजी वाटते. ती ऐकून राहुल मनातल्या मनात बोलतो की काय झालं मम्माला? ही मम्मा अचानक तिची बाजू कशाला घ्यायला लागली आहे? आबा लगेच म्हणतात की रोहिणी, तू याआधी प्रयत्न केले नाहीस का त्याला सुधरवायचा? आम्ही पण केले. तू तर रामनवमीच्या दिवशी अद्विककडून नवीन बिझनेसच्या कागदपत्रावर सह्या करून घेतल्या त्याला त्यामध्ये सहभागी करण्यासाठी. पण मग याने काय केलं? काहीच नाही. तर याच्यावर सोल्युशन एकच आहे की याने रोज अद्विकसोबत ऑफिसमध्ये जाऊन काम करून शिकून घेणं आणि सगळं शिकणं. पण यापुढे जर तू असं काही गोंधळ घातलास ऑफिसमध्ये तर गाठ माझ्याशी आहे, याद राख. आणि जर तू काही गोंधळ घातलास तर तुला ऑफिसमधूनच काय, या घरातून पण काढून द्यायला मी मागे पुढे पाहणार नाही. तुझ्यामुळे ऑफिसमध्ये काही फायदा झाला नाही तरी चालेल, पण मग नुकसान होता कामा नये, हे याद राख. हे सगळं ऐकून सगळेजण खूप शॉकमध्ये होतात व रोहिणी मनातल्या मनात म्हणते, यांना मला आणि माझ्या मुलाला काही जबाबदारी द्यायचीच नाही आहे, उपकार म्हणून देतात, आणि घरातून काढून म्हणजे काय? ही काय पद्धत झाली बोलण्याची? हे आमचं पण घर आहे डॅड. व ते नंतर आबा म्हणतात, आता हा विषय इथंच संपूया, चला सगळे झोपायला जा आपलं, व सगळे निघून जातात. सगळे गेल्यावर रोहिणी तिथेच हॉलमध्ये असते. ती मनातल्या मनात बोलते, मला वाटलं ही मुलगी राहुलला प्रेमाने समजवेल, लाडीगोडी लावून, पण मग हिने तर कमालच केली. सगळ्यांसमोर राहुलला काम करण्यासाठी डॅडकडून तोंडून सगळ्यांसमोर बदवून घेतलं. वा रे वा, ही नैना तर फारच कमाल निघाली. व हे बोलून ती सायकॅस्ट्रिकली हसते. दुसऱ्या दिवशी सकाळी चांदेकर हाऊसमध्ये हॉलमध्ये रोहिणी, सरोज आणि अद्विक बसलेले असतात व किचनमध्ये रजनी आणि कला काम करत असतात. अद्विक सोफ्यावर बसून किचनमध्ये लक्ष देतो तर त्यात लक्ष जाते की कलाचं आज पण कामात लक्ष नाही आहे. ती कुठेतरी गुंतलेली आहे व तो मनातल्या मनात विचार करतो की काय चाललं आहे खरेचं, हिला माझ्यावर शक तर आला नसेल ना.
हे सगळं रोहिणी पाहत असते की अद्विक फक्त कलाकडे बघतोय असा तिचा गैरसमज होतो. रोहिणी सरोजला तसं बोलूनही दाखवते की सरोज वहिनी, मी जे बघते ते तू पण बघते का? अद्विकचं लक्ष कलाकडेच आहे. आजकाल तर खूपच लक्ष देतो आहे. एक तर माझा मुलगा आहे, तो माझ्या सुनेकडे थोडं पण लक्ष देत नाही. आणि एक तुझा मुलगा आहे, ज्याला तुझ्या सुनेशिवाय दुसरं काही दिसतच नाही. म्हणून मी तुला फक्त सतर्क करण्यासाठी बघते. वारा कधी वादळ होईल सांगता येत नाही. आणि आजारपण यायच्या आधीच त्याचा उपचार केला तर कधीही चांगलं. म्हणून पण त्यावर सरोज म्हणते, रोहिणी तू काहीही बोलते, माझा अद्विक असं कधीही करणार नाही. त्यावर रोहिणी म्हणते, नाही, मी तुला आधीच सांगून ठेवते, तू असं करू नकोस. त्या कलाला तुझ्या ताब्यातच ठेव. ती नाहीतर जास्त अद्विकच्या वर हावी होईल आणि तुझा अद्विक तुझ्या हातातून निघून जाईल. तेव्हाच कला सगळ्यांसाठी ट्रेमध्ये चहा कॉफी घेऊन येते व ती सगळ्यांना देत असते. सरोज कॉफी घेऊन नंतर रोहिणीकडे देते. पण रोहिणी म्हणतच असते की माझी कॉफी आणि सरोज बहिणीची ग्रीन टी. पण कलाचं लक्षच नसते व ती एकटक तिच्याच विचारात अद्विककडे बघत असते. खरं तर तिचं लक्ष नसतं, पण ह्या दोघींना वाटतं की ती अद्विककडेच बघते. अद्विकही तिच्याकडे बघत असतो. ते बघून रोहिणी सरोजला तिकडे बघायला लावते. अद्विक मनातल्या मनात विचार करतो की हिला माझ्यावर डाऊट तर नाही आला आहे ना, आणि असं जर झालं ही तर सरळ जाऊन आबांना सांगेन, पण त्याआधीच मला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हाच कला किचनमध्ये निघून जाते. तेव्हाच अद्विकला काहीतरी सुचते व तो म्हणतो आयडिया, आणि तो तिकडे आबांच्या रूममध्ये जातो व आबांना म्हणतो, आबा तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तुम्ही हॉलमध्ये येऊन माझ्यावर खोटं खोटं रागवता का? त्यावर आबा म्हणतात, काहीतरी गंमत आहे का? तुम्हाला सांग बरं काय आहे. त्याचवेळी इकडे हॉलमध्ये सरोज आणि रोहिणी बसलेले असतात. सरोजला कॉफीचा घोट घेता घेता आठवते की कशी कला अद्विककडे बघत असते व ती कॉफी घोट घेते. पण मग तिला तेव्हाच लक्षात येते की कॉफी नाही व ती उठून सरळ किचनमध्ये कलाकडे जाते व तिच्या हातात कप आदळते. त्यामुळे कलाच्या हातावर गरम गरम चहा सांडते व सरोज तिला म्हणते, तुला किती दिवस झाले या घरात येऊन? तुला माहिती आहे ना माझा दिवस कॉफीनेच चांगला होतो व मला सकाळी कॉफी नाही भेटली तर माझा दिवस खराब जातो. त्यावर कला म्हणते, अहो सरोज मॅडम, मला माहिती आहे मी का तुम्हाला असं करेल आणि सगळं माझ्याच अंगावर फुटणार आहे, म्हणून मी असं बिलकुल करणार नाही. पण मग सरोज म्हणते, नाही, तू मुद्दाम मला कॉफी दिलीस माझा दिवस खराब जाण्यासाठी. त्यावर कला पण म्हणते, नाही, मी हे मुद्दाम नाही केलं. सरोज तिला ऐकवतच असते की तेव्हाच रजनी तिथे येते व म्हणते, वहिनी मी तुम्हाला कॉफी आणून देते, तुम्ही बसा बाहेर. सरोज गेल्यावर रजनीला दिसते की कलाचा हात भाजलेला आहे. ती म्हणते, सावकाश, मी कॉफीचं बघते. कला त्यांना थँक्यू म्हणून इकडे खरेंच्या घरी संगीता सगळे भांडेचा पसारा मांडून बसलेलीच असते. तेव्हा तिथे दिनकर येतात, पण त्यांना ते दिसत नाही व त्यांच्या पायाला जोरात एक भांडं लागतं. तेव्हा संगीता म्हणते, अहो तुम्ही काय करताय, तुम्हाला एवढं मोठं भांडं दिसत नाही वय? त्यावर ते म्हणतात, अगं एवढं सकाळी सकाळी काय पसारा मांडून बसली या, मला नाही दिसलं ते. त्यावर संगीता म्हणते, तुम्ही आता कारण नका देऊ, खरं खरं काय ते मला सांगा. तेव्हा दिनकर सांगतात, अगं ते ओझी वाहताना ना माझ्या धूळ गेली आहे डोळ्यात, तर मला कमी दिसते. तेव्हा संगीता म्हणते, आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. तेव्हा ते म्हणतात, नाही, मी जाऊन आलो आहे, डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल. तेव्हा संगीता म्हणते, आपण ऑपरेशन करून येऊ. पण मग दिनकर म्हणतात, अगं आपण जास्त काम कशासाठी करतो आहे, जास्त पैका मिळावं म्हणून ना, आणि तू काय ऑपरेशनचं घेऊन बसते, करू नंतर. व ते काही न ऐकतात तिथून चालत जातात. संगीता त्यांना आवाज देतच असते. ते गेल्यावर संगीता म्हणते, हे आज नेहमीचंच करतात, असं मनातल्या मनात कुढत असतात, कोणाला सांगत नाही. आता यांना कोण समजवणार. पण तिला लगेच आठवते कला, ती फोन उचलतच असते की नंतर तिला समजते, नको, कलाच्या मागे खूपच काम पडलं आहे, किती करते या पोरी, आता हे पण नको. व ती विचारच करत बसते. इकडे आबांच्या रूममध्ये अद्वैत आबांना म्हणतो, आबा खरीला काय झालं आहे ना काहीच कळत नाही आहे. कालपासून नुसती तिच्या विचारात फिरते घरभर, आणि आज तर हद्द झाली. रजनी काकूने तिला दूध मागितले तर तिने दही दिले, रोहिणीला ग्रीन टीच्या ऐवजी कॉफी दिली आणि आईला कॉफीच्या जागी चहा दिली. मला तर काही समजत नाही आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलो, मला बाहेर जाऊन थोडंसं ओरडा, म्हणजे ती ट्रिगर होईल, तिला सहन होणार नाही आणि ती काहीतरी बोलेल आणि तुमच्या आदराखातर तुम्हाला सांगेलही काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी तो सॉल्व्ह करू शकेल. तेव्हा आबा खुश होऊन म्हणतात, एवढी काळजी बाई बायकोची,
त्यावर अद्विक म्हणतो, हो ना, पण मग ती अशी घरभर तिच्याच विचारात फिरते. तेव्हा आबा खुश होऊन अद्विक ये इथे बस माझ्याजवळ. अद्विक बसल्यावर ते म्हणतात, कला अस्वस्थ आहे म्हणून तुला अस्वस्थ वाटतंय होय? तर हीच सहजीवनाची खरी सुरुवात आहे. त्यावर अद्विक म्हणतो, नाही मला हे सहजीवन वगैरे टेक्निकल गोष्टी काही माहीत नाही, पण मग ती अस्वस्थ का आहे हे पण मला माहीत नाही आहे. त्यावर आबा म्हणतात, अरे हा बदल तुझ्यात मंगळागौरपासून आला आहे. अंबाबाईचीच कृपा म्हणावी. जर त्या दिवशी मी आजारी नसतो पडलो तर मला तुझ्यातला हा बदल दिसलाच नसता वय. आणि ते बोलून आबा मनातल्या मनात म्हणतात, प्रत्येक वाईट गोष्टीमागं चांगली गोष्टही घडतच असते. आज माझा यावर विश्वास बसला. आणि त्यांना असं खुश बघून अद्विक पण मनातल्या मनात म्हणतो, मी बदललो आहे. यावर तर आबाचा आता विश्वास बसला आहे. म्हणजे आता खरे किती पण चोंबडेपणा करत आबांना माझ्याविषयी भडकवायला आली तर आबांना माझ्यावरच विश्वास बसेल की मी बदललो आहे. हे बोलून तो खुश होत असतो. आजच्या भागात एवढेच. तर उद्याचा भाग जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा. व तुम्हाला काय वाटते, अद्विकचं असं वागणं हे कळाल्यावर आबा काय रिॲक्ट करतील? आणि कला, तिला जर कळालं अद्विक हे सगळं मुद्दाम करतोय तर तिला काय वाटेल? किंवा अद्विकला कळेल का कलाचा प्रॉब्लेम? तो करेल का सॉल्व? का हे करता करता तो खरंच काळजी घेईल कलाची? जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा. आणि तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहीत असतील तर प्लीज कमेंट करून कळवा. आणि आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.